लता काकडे इझी टू लर्न इंग्लिश या सदरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण टेन्सचा 8वा भाग आज पाहत आहोत। त्याचं नाव आहे 8वा प्रकार। टेन्सचे एकूण 12 प्रकार पडतात, त्याच्यापैकी 8वा पास्ट परफेक्ट टेन्स, ज्याला मराठीतून आपण पूर्ण भूतकाळ म्हणतो आणि इंग्रजीतून त्याला पास्ट परफेक्ट टेन्स असं म्हणतात। तर हा टेन्स हा काळ कधी वापरायचा की ज्या वेळेला घडून गेलेली घटना होती हे सांगायची असेल तर पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर करतात। इफ यू वॉन्ट टू टॉक अबाउट सर्टन पॉइंट इन द पास्ट देन पास्ट परफेक्ट टेन्स इज यूज्ड। याचा फॉर्म्युला आहे अत्यंत सोपा। सब्जेक्ट प्लस had प्लस पास्ट पार्टिसिपल, त्यालाच आपण क्रियापदाचे तिसरे रूप असे म्हणतो। आता या पास्ट परफेक्ट टेन्सचं वैशिष्ट्य असं की कर्ता सिंग्युलर असो किंवा प्लुरल असो, सब्जेक्ट म्हणजे कर्ता एकवचनी असेल किंवा अनेक वचनी असेल तरी त्याच्या पुढं हेडच येतं। म्हणजे पूर्ण वर्तमान काळात जसं हॅज किंवा हॅव याच्यामध्ये सिंग्युलर आणि प्लुरलमध्ये बदल होतो तसा बदल यामध्ये होत नाही। त्यामुळं हा काळ अगदी प्रेझेंट परफेक्ट टेन्सपेक्षाही एकदम सोपा। आता आपण उदाहरणासरशी पाहूया। आय हॅड कंप्लीटेड माय वर्क। मी माझं काम पूर्ण केलं होतं। हे बघा, सब्जेक्ट हॅड, पास्ट पार्टिसिपल आणि पुढे ऑब्जेक्ट। दुसरं पाहूया। शी हॅड फिनिश्ड, शी हॅड फिनिश्ड। आता आपण कर्त्यानुसार पाहू म्हणजे आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवताना सोपं होईल। आय हॅड, वी had, you had, he had, she had, they had। याचं अनेक वचन दे। यूच्या बाबतीत पण तेच होईल, म्हणजे कर्ता कोणताही असो, सिंग्युलर असो किंवा प्लुरल असो, यामध्ये हॅडच येतं आणि क्रियापदाचं तिसरं रूप किंवा ज्याला पास्ट पार्टिसिपल असेही म्हणतो। तर हा अत्यंत सोपा प्रकार झाला पास्ट परफेक्ट टेन्स। एकदा हा लक्षात राहिला की कायमस्वरूपी लक्षात राहतो। आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये फ्युचर परफेक्ट टेन्सचा कसा वापर करायचा, केव्हा वापर करायचा, त्याचा फॉर्म्युला काय आहे हे आपण पाहू। आणि त्याआधी या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।